Hellcat. वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OSC यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण क्लास 7चा प्रॅक्टिस सेट 12 पाहणार आहे. ओके, आणि खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये SCF और GCD काढायचं आहे. SCF काय आहे, GCD काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा, आणि ज्याने सबस्क्राईब केलं असेल त्याचं धन्यवाद. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मग इथं स्टुडंट्स बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द SCF और GCD. ओके, आता एक्सपोजर लॉक करतो जरा. ठीक आहे. मग आता 25 आणि 40 या दोन नंबरचा आपल्याला SCF काढायचं आहे. SCFचा अर्थ काय होतो की हायेस्ट कॉमन फॅक्टर, और GCD दिले म्हणजे काय, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. म्हणजे या दोन संख्येमधला अशी कोणती संख्या आहे जी त्याची हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर आहे, अशी मोठी संख्या ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातो त्याचे फॅक्टर पडतात. ओके, मग आता आपण काय करूया, याला सिम्पली दोन मेथड आहे. आपण एक काल मेथड शिकलो होतो व्हर्टिकलरी, आणि दुसरी होतं हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल पण इझी आहे आणि व्हर्टिकलसुद्धा इझी आहे. पण हॉरिझॉन्टलमध्ये काय होतं की थोडंसं काय होतं, लाईन्स भरत जातात. मग मल्टिप्लाय करत तो इक्वल साईन असतो ना, तो असा आडवा होत जातो, पुढे जातो. थोडंसं पुढे इम्प्रेशन डाऊन होतं. असं केलं तरी चालेल. ओके, जसं आता आपण करणार आहे व्हर्टिकली. ओके, मग आता बघूया आपण जरा. ओके, मग आता इथं बघा 25, 40. मग आता सगळ्यात पहिले काल जे आपण मेथड शिकलो त्याप्रमाणे इथं 25 लिहिणार. ओके, आणि इथं 25ला डिवाइड कशा होईल, 5ने. कारण की मी तुम्हाला काल शिकवलं आहे 2, 3 आणि 5 या तीन टेस्ट वापरायच्या सॉल्व करण्यासाठी. मग आता 5 5 25 हे सगळ्यांना माहिती आहे. 5 5 25. 5ला कशाने भाग जाईल, 5नेच जाईल. उत्तर किती आलं इथं, ओके, 1. रिमाइंडर इथं 1 आलं. कळलं सगळ्यांना. म्हणजे 5 × 5. मग इथं कसं आहे माहिती आहे का, इथं एक अशी संख्या एक येतेच साधारणतः, की ते 1 ही संख्या येतेच. मग इथं आलं 5 5 25, 5 5 25, आणि परत त्या 5ला डिवाइड करण्यासाठी पण 5ने यूज केलं. मग इथं 25चे फॅक्टर कोणते आले, इथं मग 5 × 5. लेट्स सी आता 40चं कसं आहे. मग 40चं बघा इथं 40चं आता 40च्या युनिट प्लेसला किती आहे, 0 आहे. म्हणजे आपण याला 2ने डिवाइड करू शकतो, 5ने पण करू शकतो. एखादा बोललं असं 5ने कर ना, ठीक आहे, चालेल. मग इथं बघा 5 लिहिलं मी. आता 5ने डिवाइड केलं मग किती ना, 5 × 40, 45 40. ओके, बरं 8ने तर 5ला होणार नाही. मग 8ने कशाला, 8ला डिवाइड करायचं 2ने. मग इथं 2 4 × 8. मग इथं 4 आले आन्सर बघा. आता या 4ला डिवाइड कशाने करायचं, 2ने. 2 2 × 4, आणि 2ला डिवाइड करायचं 2ने. 2 1 × 2. कळलं. मग 40चे फॅक्टर कोणते आले बघा, 5 × 2 × 2 × 2. ओके, आता आपल्याला कॉमन बघायचं आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे, बरोबर. इथं 5 आहे, पण अजून 5 आहे का, नाही. मला असं देअरफॉर SCF = 5. आणि जर समजा एकाहून जास्त संख्या असती तर त्याचं काय झालं असतं, इथं मल्टिप्लाय झालं असतं. कळलं का सगळ्यांना. फॉर एक्झाम्पल समजा इथं 5 आहे आणि इथं पण 5 असता, समजा म्हणतो, येणार तर नाही पण 5 असता, तर 5 × 5 मग 25 झालं असतं. ओके, पण याचा हायेस्ट कॉमन मल्टिप्लाय किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर कोणता, तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 5, जो इथंसुद्धा आहे आणि इथंसुद्धा आहे. कळलं. आवडले ना, लाईक करायला विसरू नका. चला आता पुढचं बघा. सेकंड क्वेश्चन काय आहे, ओके, 56 32. मग आता 56 आणि 32. मग सगळ्यात पहिले 56चा आपण काढूया, 56, आणि इथं काढूया आपण 32चा. ओके, दॅट विल बी लॅटर ऑन. मग आता 56ची युनिट प्लेस किती आहे, 6 आहे. मग 2ने डिवाइड होईल. ओके, मग आता किती 2 × 56, 27 × 2 = 54, 28 × 2 = 56. म्हणजे 2ने भाग जाईल ना. मग 2ने भाग जर लावला आपण इथं तर किती आहे ना, 28. कळलं सगळ्यांना. भाग लावून बघा, त्यात काही आहे, हां, भाग लावून बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. परत याची एकच संख्या किती आहे, 8 आहे. युनिट प्लेसवर 2ने डिवाइड होईल. मग 28 कोणत्या पडत आहे, 14च्या 14 2 = 28. इथं आले 14. ठीक आहे. आता 14ने पण किती डिवाइड होईल, 2ने होईल. 2ने डिवाइड किती केलं, आन्सर आहे ना 7, कारण 2 7 × 14. ओके, पण 7ला डिवाइड कसं होईल, 7ला 7नेच होईल. आन्सर किती आलं, 1. मग इथं 56चं काय काय आले, 2 × 2 × 2 × 7. ओके, 32 आहे.
32ला 2ने डिवाइड करूया, 16 आहे ना आन्सर, काही 16 2 32, 16ला 2ने डिवाइड केल्यावर 8 आन्सर येईल आणि 8ला 2ने डिवाइड केल्यावर 4 आन्सर येईल, 4ला 2ने डिवाइड केल्यावर 2 आन्सर येईल आणि 2ला 2ने डिवाइड केल्यावर 1 आन्सर येईल. कळलं का? याचा अर्थ आपलं त्याचं पण फॅक्टर काढले. मग आता यातलं दोघातलं कॉमन. ओके, हे आहे 32चं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 2 जा 32. आता याच्यामध्ये आपल्याला SCF किती आहे बघा, इथं 2 इथं 2 आलं, इंटू इथं 2 इथं 2 आलं, इंटू इथं 2 इथं 2 आलं, 7 आहे, इथं 7 आहे का? नाही, इथं 2 आहे आणि 2, पण या दोघांसाठी हाच नाही इथे, उरले किती? हे 3च. मग 2 2 जा 4 4 2 जा 8, मग याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आला? 8 आला. कळलं स्टुडंट्स? 2 क्वेश्चन झाले, लिहून घ्या. लेट्स सी अनदर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 बघा, बोर्डवर लिहिलं आहे मी. 40 60 75 याचं आपल्याला काय करायचं आहे? SCF काढायचं आहे. मग सगळ्यात पहिले 40चा, मग याला 5ने डिवाइड होऊन जाईल 5. ओके, मग 5ने डिवाइड किती होणार इथं? 5 8 चा 40 45 40, याला किती डिवाइड होईल? 2ने 2 4 जा 8, याला 2ने 2 2 जा 4, 2ला पण 2ने डिवाइड होईल, आन्सर किती आहे ना? 1. मग इथं 40चे फॅक्टर कोणते आले? 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता 60चं याच्या प्लस किती आहे? 0 आहे, 5ने डिवाइड होईल, 5ने डिवाइड केलं मग किती येईल बघा, इथं 12 आहे ना. ओके, तुम्ही 60ला जर 5ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर कळणार 5 1 जा 5 6 - 5 1 0 5 2 जा 10. कळलं सगळ्यांना? ओके, आता 12ला डिवाइड कशाने होणार स्टुडंट्स? 12ला होणार 2ने, 2 6 जा 12, 6ला कशाने होणार? 2ने, 2 3 जा 6 आणि 3ला कशा होणार? 3 1 जा 3. ओके, म्हणजे तुम्हाला कळलं असेल याचा आन्सर कसं काढायचं. ठीक आहे, आता इथं मग 60चे फॅक्टर कोणते आले बघा? 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 3, नाव 75. मिडल प्लेस किती आहे? 5, म्हणजे याला किती डिवाइड होईल? 5ने. ओके, म्हणजे आता इथं 5 आहे ना, आणि त्याला डिवाइड जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला किती आन्सर यायचं? 20. ओके, याचं 15 आन्सर येईल. लेट सी. ओके, 75ला डिवाइड करायचं आपल्याला. ओके, 5 1 जा 5 7 - 5 2 5 5 जा 25, किती आन्सर आलं स्टुडंट? 15. ओके, आणि 15ला जर आपण 5 डिवाइड करणार तर 5 तारीख 15 आणि याला डिवाइड करणार, आन्सर किती आहे ना? 1. लेट सी 75चे किती आले? ओके, 5 इंटू 5 इंटू 3, नाव SCF. मग आता SCF काढताना तिघांमध्ये कॉमन पाहिजे. 5 आहे 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 5ला 2 आहे. ओके, इथं 2 आहे, इथं 2 आहे आहे, पण आता इथं नाही आहे बघा, दिसतंय का? आहे का? नाही आहे. इथं 2 आहे, आणखी एक इथं पण आणखी एक 2 आहे, पण इथं नाही आहे. सिमिलरली इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं आहे का 3? नाही. याचा अर्थ काय होतो की तुमचा आन्सर किती आलं? 5. किती आलं स्टुडंट? 5. देऊन घ्या क्वेश्चनचा आन्सर. बघूया आपण तो क्वेश्चन, जरा स्पेस नाही आहे, डस करून मी तोच क्वेश्चन तुम्हाला शिकवतो. मग 4 बघून घ्या. मग चला आता 16 आहे, मग किती डिवाइड होईल याला सांगा? 2ने होईल. ओके, 2ने डिवाइड केले तर आन्सर आहे ना 8 आलं, कारण 2 8 जा 16. 8ला डिवाइड केल्यावर किती आहे ना? 4 आन्सर आहे ना. ओके, 2 4 जा 8, 4ला डिवाइड केल्यावर 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, मग 16चा आन्सर आला किती? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता 27, मग 27चं बघा आपल्याला काय करायचं आहे? इथं 27 कोणत्या टेबलमध्ये आहे? 3चे आहे, मग 3ने डिवाइड केलं तर आन्सर किती ना? 9. ओके, 3 9 जा 27, याला 3 3 9. ओके, आणि याला डिवाइड करणार तर 3 1 जा 3, मग 27चा आन्सर काय आहे? 3 इंटू 3 इंटू 3. चला आता बघूया SCF. आता SCF काय करायचं? 2 इथं आहे, इथं आहे का? नाही. इथं आहे का 2? हे 2 एकही नाही, दोघांमध्ये काही कॉमन नाही आहे. मग जेव्हा अशी संख्या असते, जेव्हा याच्यामध्ये काही कॉमन असेल ना, तेव्हा 1 कन्सिडर करायचा. तो याचा SCF किती आला? 1. ओके, मग कळलं सगळ्यांना? जेव्हा कोणत्याही संख्येचे ते SCF नसेल तर तुम्ही 1 कन्सिडर करायचं. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 5. 18 32 48 हे मी डस्ट करून घेतो. ठीक आहे, आता इथे किती ना बघा 18. ओके, आणि इथं आहे 32, इथं आहे 48. ठीक आहे,
18. मग आता 2ने डिवाइड होईल, 2 9 जा 18. ओके, 9ला 3ने होईल, 3 3 जा 9 आणि 3ला 3ने होईल, 3 1 जा 3. 18चे किती फॅक्टर आले, 2 × 3 × 3. ओके, 32चे किती आलं बघा, 2ने डिवाइड केलं किती आहे ना 16, काय 16 2 32. 16ला जेव्हा 2ने डिवाइड कराल तुम्ही तर 8 2 16 8 येईल. याला तुम्ही 2ने डिवाइड करा तर 4 आन्सर येईल. 4ला 2ने डिवाइड केलं 2 आन्सर येईल आणि 2ला 2ने डिवाइड केलं आन्सर किती आहे ना 1. म्हणजे याचे फॅक्टर कोणते आले बघा 32चे, 2 × 2 × 2 × 2 × 2. 48चं बघा किती यायचं युनिट प्लेस 8 आहे. म्हणजे आता इथे किती आहे ना 24, 24 2 48 ना, मग 2ने डिवाइड केलं किती आहे ना 424. त्याला 2ने डिवाइड केलं किती आहे ना 12, कारण की 12 2 24. त्याला 2ने डिवाइड केलं किती आन्सर ना 6. 6ला 2ने डिवाइड केलं किती आन्सर आहे ना 3 आणि 3ला डिवाइड केलं किती आन्सर आहे ना 1. कळलं सगळ्यांना. याचा अर्थ इथे किती आलं 48चा आन्सर, 48चा आन्सर नाही 48चा फॅक्टर 2 × 2 × 2 × 2 × 3. मग आता इथं काय आहे ना SCF. चला बघा इथं 2 आहे, 2 आहे, 2 आहे, ठीक आहे, 3 आहे, नो 3, नो 3. ओके, ह्याचा अर्थ किती आन्सर बघायचा. आता इथं 3 आहे ना, इथं कुठं 3 आहे का, नाही, इथं 3 आहे, पण आपल्या तिघांमध्ये कॉमन बघायचं ना. मग तिघांमध्ये कॉमन फक्त 2च आहे. मग आन्सर किती आलं याचा 2. आवडलाय क्वेश्चन, लिहून घ्या. मग क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण. ठीक आहे, आवडते ना व्हिडिओ, समजते सगळ्यांना. ओके, संस्कार कळतोय तुला, ठीक आहे. 105. मग आता इथं बघा 5ने डिवाइड करूया आपण याला. ओके, आता 5ने डिवाइड करणं त्याचं किती आहे ना 21 आहे ना, कारण की तुम्ही ट्राय करा वाटलं तर. ओके, इथं 5, इथं 5 2 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, किती आहे ना 21. ठीक आहे, आता 21ला 5ने डिवाइड नाही का, युनिट प्लेस किती आहे याचं 1 आहे, म्हणजे याचं 5 नाही, पण 3च्या वाड्यामध्ये 21 येतं बरोबर. मग 3 7 21, मग ती इथे किती ना 7, आणि 7 कोणत्या टेबलमध्ये आहे तर 7चेच आहे. म्हणजे आन्सर किती इथं आलं 1. म्हणजे आता काय करणार आपण इथं 105चे 5 × 3 × 7. ओके, आता इथं जडस करून घेतो मी. चला आता 154. ठीक आहे, मग आता 154चं युनिट प्लस किती आहे 4 आहे, 2ने डिवाइड होईल. कसं, लेट सी. ओके, 2 7 14, 15 14 गेला 1 4, 2 7 14. ओके, किती आन्सर आलं 77. म्हणजे इथे किती आलं 77. आता 77 आल्यानंतर तुम्हाला एक कळत असेल की 77ची युनिट प्लेस किती आहे 7 आहे, त्या 2ने डिवाइड होणार नाही, 11ने होईल ना. कितीने होईल 11ने, कारण की 11च्याच पाढ्यामध्ये 77 येतात बरोबर ना. मग इथे किती 11 7 77, आणि 7ला जर डिवाइड केलं 7ने येतं किती आन्सर आहे ना 1. म्हणजे इथं किती आलं याचं फॅक्टर 154चे 2 × 11 × 7. आता इथं काय करूया SCF काढायचं. SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. 5 इथं आहे, इथं 5 आहे का नाही, 3 आहे, 3 आहे का नाही, पण 7 आहे 7. म्हणजे याचा SCF किती आला 7. कळलं सगळ्यांना, लिहून घ्या. आपण पाहूया तो प्रश्न. 42 हेडस करतो. ठीक आहे, मग 42. आता इथं 42. ठीक आहे, आता काय करूया डिवाइड करूया 2ने. ओके, 2 2 जा 4, 2 1 जा 2, कारण की 21 2 42. ओके, 21 कोणत्या पाड्यामध्ये आहे तर इथं 3च्या पाड्यामध्ये, 3 7 21. ओके, आणि 7 कोणत्या पाड्या आहेत तर 7च्याच पाड्यामध्ये. याचे फॅक्टर कोणते आले 42चे 2 × 3 × 7. ठीक आहे, आता 45चे पाहू. ओके, याला 5ने डिवाइड करूया. कशाला 5ने, युनिट प्लेस किती आहे 5. सो 5 9 जा 45, 5 9 45. ओके, 9ला किती डिवाइड करूया 3ने, 3 3 जा 9, आणि 3ला 1ने, 3ला 3ने केल्यावर 1 आन्सर येईल. आता बोललं किती 48. मग 48चं बघूया. आधी असं लिहून घ्या फॅक्टर 45चे 5 × 3 × 3. ठीक आहे, आता याचे युनिट प्लस किती आहे बघा 8. किती आहे 8, म्हणजे 2ने डिवाइड होईल बरोबर. मग आता इथं बघा तुम्ही त्या 2ने डिवाइड केल्यावर किती आहे ना 24 आन्सर आहे ना, कारण 24 2 48. परत तिला 2ने डिवाइड होणार. ओके, किती ना 12. 12 2ने डिवाइड केले आन्सर आहे ना 6. कळलं का. आणि 6ला जेव्हा तुम्ही 2ने डिवाइड करणार तेव्हा किती आन्सर आहे ना याचं 3, आणि 3ला डिवाइड केलं 3ने आन्सर किती आलं
1. कळलं का? आता ह्याचे फॅक्टर 48चे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 चेक करूया एकदा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 आणि 16 3 जा 48. ओके, आता काय करूया याचं SCF. ठीक आहे, चला बघूया कोणकोणते कॉमन आहे. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. इथं 2 आहे. इथं 2 आहे का? नाही. इथं आहे 2, पण आपल्या तिघात पाहिजे. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आहे. लिहिलं. इथं 7 आहे, इथं 7 आहे का? नाही. इथं आहे का? नाही. सो योर फायनल आन्सर इज 3. म्हणजे तुमचा SCF किती आला? इथं 3 आला. चला बघूया आपण पुढचे 2-3 प्रश्न जे उरलेले आहेत. मग 8 बघा स्टुडंट्स, 57 आहे. 57चे फॅक्टर करूया आपण. ठीक आहे, व्हर्टिकल अरेंजमेंट करून. मग आता 57 कोणत्या पाड्यामध्ये आहे बघा. ओके, आय थिंक 29 आहे. आता तुम्ही म्हणणं असं कसं? हे बघा 29 नाही आहे, चेक करूया आपण. आता याची युनिट प्लेस किती? 7 आहे. मग 2 ने तो होणार नाही, 5 ने पण नाही होणार. मग 3 ने का होते का बघा. मग 57 आहे, त्याची ॲडिशन करूया. 5 + 7 किती होतं? 12 आलं. 12 3च्या टेबलमध्ये आहे, याचा अर्थ याला 3 ने डिवाइड होईल. मग 57ला 3 ने करूया. ओके, 3 1 जा 3. ओके, आणि किती आलं? 3 9 जा 27. किती आन्सर इथं आलं? 90 आलं. किती आलं? 90. मग आता 19 19 19 38 29 57. राईट. मग 3 ने डिवाइड केलं किती आन्सर आलं? 19. मग आता 19 कोणत्या टेबलमध्ये आहे का? नाही आहे. मग 19चा आन्सर किती आहे? नाही तर 19 येणार. 90ला 19 डिवाइड होईल. ओके, आता काय करूया आपण? इथं 75 ने 75ला डिवाइड करूया आपण. ओके, याची युनिट प्लेस किती आहे? 5 आहे. म्हणजे याला 5 ने डिवाइड होईल. ओके, आत्ताच आपण बघितलं 15चा पाडा बोलला तर येतं 75. ओके, 15 5 75. म्हणजे इथं काय करू याचं? 5 इथे आहे ना 15. आता 15ला पुन्हा तुम्ही डिवाइड करणार 5 ने तर येईल. ओके, किंवा 3 ने डिवाइड केलं तर 3 5 15. ठीक आहे, 3 ने काय केलं? कारण की आधी लहान संख्येने बघूया. ठीक आहे, आणि 5ला गेल्यावर 5 1 5. म्हणजे आता इथे बघा 57चे आले होते स्टुडंट्स 3 इंटू 19. तर 75चे आले होते 5 इंटू 3 इंटू 5. ठीक आहे, आपण काय करूया आता? इथं 75 झालं. 102चं बघूया. आता 102चं बघा. ठीक आहे, इथे युनिट प्लेस किती आहे? 2 आहे. म्हणजे आता आपण 2 ने डिवाइड करूया. 2 5 जा 10 2 1 जा 2. 51 आलं. बरोबर. ठीक आहे, मग आता इथं काय? 51 कोणत्या पाड्यामध्ये आहे? मग आता 51. ओके, 17 बघूया. 17 17 17 34 17 ते 51. आणि जर तुम्हाला कळलं असं कसं काढलं तर डायरेक्ट हे बघा 3चा टेस्ट वापरा. 5 + 1 किती आहे ना? 6 आहे ना. 6 कोणाच्या टेबलमध्ये? 3च्या. म्हणजे 51ला किती डिवाइड होईल? 3 ने होईल. ओके, 3 1 जा 3. 5 - 3 2. इथं 5. ओके, 3 7 जा 21. कळलं? किती आलं? 17. म्हणजे याला 3 ने डिवाइड केला तर आन्सर किती आहे ना? 17. आणि 70ला 70 डिवाइड केला आन्सर किती आहे ना? 1. ओके, याचा अर्थ आपण याचे फॅक्टर काढले. याचे फॅक्टर लिहून घेऊया आपण आता. ठीक आहे, 102चे फॅक्टर कोणते आहे ना? 2 इंटू 3 इंटू 17. ठीक आहे, आता काय करायचं इथं? ओके, इथं SCF लिहायचं आहे. सॉरी. ओके, SCF. आता इथं बघा 3 आहे, इथं 3. ओके, आणि इथं पण काय आहे? 3. मग 3 आलं. इथं 19. इथं आहे का 19? इथं आहे का 19? नाही. इथं 17. इथं आहे का 17? नाही. म्हणजे तुमचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आला? 3. क्वेश्चन नंबर 9 बघा. 56. 56च्या युनिट प्लेस किती आहे? 6 आहे. म्हणजे याला 2 ने डिवाइड होईल. मग 2 लिहिले इथं. ओके, मग किती आहे ना इथं? ओके, 28 दुने 56. आणि 28ला आपण 2 ने डिवाइड केलं किती आहे ना? 14. 14ला आपण 2 ने डिवाइड केलं तर 7. 7ला आपण 7 डिवाइड करणार तर किती आन्सर आहे ना? 1. म्हणजे 56 काय आहे फॅक्टर? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. आता उरलं 57. इथं लिहितो 57. मग आता 57 स्टुडंट्स. ओके, 3 ने डिवाइड होईल याला. हे बघा इथंच केलं आपण आहे ना? केले. मग हेच लिहून घेऊया आपण. 3 इथं आले 19. 19 1 जा 19. ठीक आहे, म्हणजे याचे फॅक्टर कोणते आले बघा स्टुडंट्स?
याचे फॅक्टर किती आले 57चे ओके 3 into 19. लेट मी चेक वन मोर टाइम 57 and 56 and 57 येस ओके. आता याचं बघा हायेस्ट कॉमन ओके फॅक्टर 2i का इथं नाही, इथं 2 नाही, इथं 2 नाही, इथं 7 पण नाही, इथं 3 नाही, इथं 19 नाही, काय नाही म्हणजे किती आला आन्सर याचा 1. आता एक क्वेश्चन नंबर 10 उरला आहे तो आपण बघून घेऊया. हे लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये. क्वेश्चन नंबर 10 तो आपण पाहून घेऊया ओके. मग आता इथं बघा याची युनिट प्लेस किती आहे 0 2 4 6 8 पण नाही, 5 पण नाही की 5 ने डिवाइड होईल, 2 ने डिवाइड होणार नाही, 3 ने होईल का बघूया. याची ॲडिशन केलं तर किती ना 7 2 14 7 3 21 येस म्हणजे त्याला 21 3च्या पाड्यामध्ये तर याला पण 3 ने डिवाइड होईल ठीक आहे ओके. आता इथं 3 2 6 3 2 6 ओके 3 5 15 आणि 3 9 27 कळलं. म्हणजे इथं आन्सर किती आलं 259. मग 3 ने डिवाइड केलं किती आन्सर इथं आलं 259 कळलं. आता आपण काय करूया याला 259च्या युनिट प्लेस किती आहे 9 आहे. मग आता याला 2 ने डिवाइड होईल का नाही, 3 ने होईल का नाही, बघूया आपण 3 ने होते का. मग 2 + 5 किती 7 7 + 9 किती 16. मग 16 तर 3च्या टेबलमध्ये नाही ना, मग आपल्याला काय करावं लागेल या संख्येला पाड्यामध्ये आहे का चेक करावं लागेल आपल्याला ठीक आहे. चला चेक करूया. आपण 3 ने डिवाइड जरी करून बघितलं स्टुडंट्स तर याचा आन्सर येत नाही आहे ओके. कारण 777ला आपण जेव्हा 3 ने डिवाइड केलं होतं तर त्याचा आन्सर किती आलं 259 आलं बरोबर. आणि 259ला आपण 3 ने डिवाइड केलं तर किती येते बघा 3 7 21 ओके 3 8 24 येईल ओके. मग इथे किती 1 9 म्हणजे वजा 3 8 24 तर 8 लिहितो ओके. आता इथे 1 उरलं रिमाइंडर आणि इथे किती 9 आलं 19 आहे का 3च्या टेबलमध्ये नाही आहे. मग कशी माहिती आहे बरेचसे मोठे मोठे विद्यार्थी वर्गातले ओके विचार करतात मोठ्या वर्गाचे की अरे बसाला याला 3 ने नाही होत आहे मग याला पाड्यामध्ये विचार करा. तर सिम्पल आहे युक्लिडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. युक्लिडने सांगितलेलं की हे सगळे नंबर जे आहेत ते प्राईम नंबरने डिवाइड होऊन जातील. 3 ने होत नाही. 3 नंतर कोणती प्राईम नंबर आहे 5. मग 5च्या टेस्टमध्ये येईल का बघा नाही, कारण की युनिट प्लेसला किती याच्या युनिट प्लेसला 9 आहे तर 5 ने डिवाइड होणार नाही. मग 5 नंतर कोणती येते प्राईम नंबर 7. मग 7 होते का चेक करूया ओके. मग आता इथं 7 3 21 बरोबर. आता इथे किती होणार मग 4 ओके इथे किती 9. मग 7 7 49 7 येते 49 किती आलं 37. म्हणजे 7 ने डिवाइड केलं तर आन्सर किती आलं 37. आता 37 कोणत्या टेबलमध्ये आहे का नाही. मग 37 1 37 म्हणजे इथे किती आन्सर आलं आपलं 2 इथं आलं आपलं 3 7 37. मी तुला याचं 777चं फॅक्टर 3 × 7 × 37. आता याचं बघूया 315. याच्या युनिट प्लेस किती आहे 5 आहे. मग याला 5 डिवाइड करूया ओके. मग 5 डिवाइड केलं किती ना याचं ओके 5 5 30 ओके आणि 5 3 15 ठीक आहे. म्हणजे किती आलं 63 ओके. मग आता मला सांगा 63 कोणत्या टेबलमध्ये आहे 7च्या आहे ना ओके. मग 7च्या पाड्यामध्ये ओके. आता याला तुम्ही 7 ने करा किंवा याला तुम्ही 3 ने करा 3 ने पण जाईल कसं 6 + 9 6 + 3 किती होतं 9 होतात आणि 9 हे 3च्या टेबलमध्ये आहे. याचा आता 63ला 3 ने डिवाइड होईल हो ना. 3 2 6 हे आले 3 1 3 किती आलं 21. आणि 21 कोणत्या टेबलमध्ये आहे स्टुडंट्स 3च्याच आहे. 3 7 21 आणि 7 कोणत्या 7 1 7 ओके. सिमिलरली 588चं आपण करूया इथं. मग इथे किती आहे युनिट प्लेसला किती आहे 8 आहे. म्हणजे याला आपण 2 ने डिवाइड करूया ओके. मग 2 ने डिवाइड केलं किती येईल बघा स्टुडंट्स ओके. 2 4 8 2 2 4 सॉरी 2 2 4 इथे किती 1 8 2 9 18 आणि इथं 8 आले खाली तर 2 4 8 म्हणजे इथे किती आलं 294. पुन्हा याला आपण काय करूया डिवाइड करूया 2 ने. कायचे युनिट प्लेसला किती आहे 4 आहे. म्हणजे आता आपण इथे डिवाइड करूया 294ला 2 1 2 0 9 आलं 2 4 8 इथं 1 2 7 14 ठीक आहे.
म्हणजे इथे किती आन्सर आलं 147. ठीक आहे. आता 147च्या युनिट प्लेस किती आहे बघा स्टुडंट्स 7 आहे, तर 2 ने डिवाइड होणार नाही, 3 ने बघूया. 1 + 4 5, 5 + 7 12, किती आलं 12. आता 12 ने डिवाइड होतं ना 3ला, म्हणजे याला 3 ने डिवाइड होईल. ओके 147ला 3 ने डिवाइड होईल, म्हणजे इथे किती आहे ना. ओके 3 चौक 12. ओके आणि इथं 3 9 27, म्हणजे इथं किती आन्सर आलं 49. 3 ने डिवाइड केलं. आणि 49 कोणत्या टेबलमध्ये आहे स्टुडंट 7च्या. 7 7 जा 49. ओके आणि परत 7 1 जा 7. आता सगळ्यांचं फॅक्टर लिहून घ्या, याचं लिहिले आहे. ओके याचं आपण बघूया 315चं. ठीक आहे 5 × 3 × 3 × 7 आणि याचे कोणते 588चे. ओके 2 × 2 × 3 × 7 × 7. आता याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढूया आपण. आता काय काय कॉमन आहे ते आपण चेक करून घेऊया. इथं 3 आहे. ओके इथं 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे. इंटू इथं 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. ओके इथं 37 आहे, इथं आहे का इथं आहे का म्हणजे इथं काय आहे ना 3 हाता 21, म्हणजे 21 हे काय आहे तुमचं या क्वेश्चनचा SCF. सो स्टुडंट्स क्वेश्चन नंबर जो 2 आहे फाइंड द SCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म, हा आपण उद्या बघूया. व्हिडिओची लेंथ वाढून जाते ना, व्हिडिओ मोठा होतो. मग हे तुम्ही लिहून घ्या. ओके आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल, तुम्हाला सगळं कळलं असेल. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया, उद्याचा याचा इंटरेस्टिंग पार्ट घेऊन. ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद.